नमस्कार मित्रांनो. आज आपण स्टँडर्ड 6 सब्जेक्ट सायन्समधील चॅप्टर फर्स्ट नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड म्हणजेच नैसर्गिक संसाधने किंवा स्रोत हवा, पाणी आणि जमीन याविषयी माहिती पाहणार आहोत. आता सुरुवातीला ऑब्झर्व बघा. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंगसाइड अँड आन्सर द क्वेश्चन. इथं आपल्याला म्हणलेलं आहे की सोबतच्या आकृतीचं काय करा, निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. आपण ही आकृती सुरुवातीला व्यवस्थित पाहून घेऊया आणि इथं आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण पाहूया. पहिल्यांदा बघा, पहिला प्रश्न आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स. आता इथं आपल्याला जे बर्ड्स आहेत ते कुठं दिसलेले आहेत बघा. तर बर्ड्स इन द स्काय किंवा इन द एअर. दुसरा क्वेश्चन आहे, वेअर इज द काऊ ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. आता बघा इथं काऊ कुठं ग्रेझिंग करलेले आहे, कुठं चरलेले आहे बघा. इथं येईल आपल्याला ऑन द लँड असं म्हणावं लागेल. तिसरा आहे, लोकेट द ट्रीज अँड रोड. इथं रस्ते झाडे कुठं दाखवलेले आहेत बघा. आता झाडे असतील किंवा रस्ते असतील हे कशावर आहेत, ऑन द लँड. आता सगळ्यात पुढला चौथा प्रश्न आहे, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो. म्हणजे ही कुठून नदी कुठून वाहत आहे. रिव्हर म्हणजे नदी आणि कुंकड वाहलेली आहे. तर आपण जर पाहिलं तर काय ती उंचवट्याकडून सकल भागाकडं किंवा उतार जिकडं आहे त्या तिकडं ती नदी वाहत आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, व्हेअर इज द एरोप्लेन. आता इथं एरोप्लेन आपल्याला कुठं दिसत आहे बघा. तर एरोप्लेन हे इन द एअर किंवा इन द स्काय असं आपल्याला सांगता येईल. सहावा प्रश्न आहे, वेअर आर द फिश सीन. इथं फिश कुठं दिसलेले आहेत बघा, इन द आता इथं आपल्याला स्पियर्स ऑफ अर्थ दाखवलेला आहे बघा. इथं ॲटमॉस्फिअर आहे, हायड्रोस्फिअर आहे आणि लिथोस्फिअर आहे. आता आपण बघूया नॅचरल रिसोर्सेस. यू कॅन सी दॅट समथिंग इन द पिक्चर आर इन वॉटर. आता आपण इथं हे नैसर्गिक संसाधनं जे पाहतो यावरून आपल्या वरले जे प्रश्न आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे की आकृतीमधील काही घटक हे आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक हे पाण्यात आहेत, तर काही घटक हे जमिनीवर आहेत. तर आकाशात म्हणजेच हवेमध्ये, दज ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. इथं आपण जमीन, हवा आणि पाणी यांना अनुक्रमे शिलावरण, जमीन म्हणजेच जमिनीचं जे आवरण आहे त्याला शिलावरण आपण म्हणूया, लिथोस्फिअर. त्यानंतर जे पाण्याचं आवरण आहे त्याला हायड्रोस्फिअर किंवा जलावरण असं म्हणूया आणि जे हवेचं आवरण आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण असं म्हणूया. मोर ओर डिफरंट लिव्हिंग things occupy the three spheres of the earth, the living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. तसेच सर्व सजीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणात असतो, शिलावरण, जलावरण आणि वातावरण. या तिन्हीमध्ये जिथं जिथं म्हणजे हे सजीव आहेत त्या सर्व एक भागांना एकत्रितपणे आपण जीवावरण असं म्हणूया किंवा बायोस्फिअर असं म्हणूया. द स्पियर हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. वी हॅव लर्न्ड ऑल धिस इन प्रिव्हियस स्टँडर्ड. हे जे काही सर्व
पृथ्वीची आवरणं आहेत ती निसर्गता निर्मित झालेली आहेत हे आपण मागील इयत्तेमध्येच शिकलेलं आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेयर ऑफ एअर द सराउंड्स of the earth. The surface of the earth comprise water and land. That is the hydrosphere and lithosphere of. Thus the hydrosphere occupy a much large part of than lithosphere. तर इथं आपल्याला असं म्हणता येईल की द ॲटमॉस्फिअर इज द लार्जेस्ट द लेयर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. म्हणजे काय, पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण आणि शिलावरणानं बनलेला आहे. यापैकी जो जलावरण आहे हायड्रोस्फिअर हे लिथोस्फिअरपेक्षा काय त्याचं प्रमाण हे जास्त आहे. फिगर 1.2 शो द प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस. इथं आपण बघूया 1.2 हे फिगर पाहूया. इथं आपल्याला प्रपोर्शन दिलेलं आहे कशाचं, लँड आणि वॉटर. लँड इथं 29% आहे आणि वॉटर हे 71% आहे. म्हणजेच लिथोस्फिअर जे आहे 29% आणि हायड्रोस्फिअर जे आहेत 71%. आता आपण पाहूया, वी ऑल्सो लुक अपॉन द नॅचरल कॉम्पोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फॉर्म ॲज रिसोर्सेस. इन अदर वर्ड्स वी यूज देम ऑफ फुलफिल आवर रिक्वायरमेंट. लेट अस नाउ स्टडी ऑल द 3 कॉम्पोनंट्स इन डिटेल्स. आता इथं कॉम्पोनंट्स म्हणजे घटक, सॉलिड म्हणजे स्थायू पदार्थ, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू. हे जे पदार्थ आहेत या पदार्थापासून म्हणजे या स्थायू, जल आणि वायू याच्याकडं आपण नैसर्गिक घटकाकडं आपण संसाधने किंवा स्रोत म्हणून पाहतो. म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया. इथं एक आपल्याला माहिती दिलेली आहे. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर स्टडिंग इन द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ अँड द फुलफिलिंग देअर बेसिस नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. बघा, पृथ्वीवरील जे सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा आणि पाणी हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने किंवा स्रोत असं आपण म्हणतो. कॅन यू रिकॉल. बघा, आपण थोडं आठवूया. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे वातावरणाचे 5 थर आपण मागील इथे अभ्यासलेले ते आपण आठवूया. बघूया आपण इथं खाली. तर सुरुवातीला आपण जे हे 3 पार्ट आहेत त्याच्यातला सुरुवातीचा घटक जो आहे एअर याच्याविषयी माहिती पाहूया. एअर म्हणजे हवा. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. तर पृथ्वीभोवती असणाऱ्या या हवेमध्ये जे घटक आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तसंच 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होतो. द स्ट्रेटोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द total mass of gases in the air, while this proportion is about 90% in stratosphere. आता स्ट्रेटोस्फिअर जे आहे त्यालाच आपण भूपृष्ठालगतचं वातावरणाचा जो थर म्हणजे त्याला आपण मराठीत तापमानभार असं म्हणतो.
या थरामध्ये जवळपास 80% जे गॅसेस आहेत ते आपल्याला सापडतात. तर त्यानंतरचा लगतचा जो थर आहे स्ट्रेटोस्फियर म्हणजे स्थितांबर, याच्यामध्ये जवळपास 90% गॅसेस आपल्याला सापडतात. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gases goes on decreasing. आता मेसोस्फियर जे आहे त्याला आपण मध्यांबर म्हणतो. त्याच्यामध्ये आणि आयनांबर यामध्ये या गॅसेसचं प्रमाण हे थोड्याफार प्रमाणात आपल्याला सापडतं आहे. तर सगळ्यात शेवटचा जो आहे गॅसेस आर नॉट फाउंड इन एक्सोस्फियर अँड बाह्यांबर आहे आणि त्याच्या पलीकडं वायू आढळत नाहीत. You can see that air is a mixture of several gases and is the chief constant of the earth atmosphere. तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वीभोवताली असलेल्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. Besides the gases, air also contains water vapor and dust particles. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decrease as we go higher and higher from the surface. That is, air becomes rarer at higher altitudes. हवेबरोबरच पाण्याची वाफ वॉटर वेपर किंवा डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीकण यांचा देखील समावेश इथं हवेमध्ये होतो. तसंच हवेतील वायूचं जे प्रमाण आहे ते भूपृष्ठाच्या जवळ म्हणजे जमिनीच्या जवळ पृथ्वीच्या जवळ जास्त आहे. तर त्याच्यापासून जसं जसं आपण दूर जाऊ तसं ते कमी कमी होत जातं आणि एकदम शेवटच्या टोकाला तर एकदम कमीच होतं. द प्रपोर्शन ऑफ द constituent of air and some of their uses are given here. आता इथं आपल्याला काय केलेलं आहे प्रपोर्शन दाखवलेलं आहे बघा. हे आपण फिगरमध्ये जर पाहिलं त्याचं प्रमाण दाखवलेलं आहे. तर हवेमध्ये एकूण 78% हे नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, 0.9% आर्गॉन आहे, अदर गॅसेस 0.07% आहेत. तर कार्बन डायऑक्साईड जे आहे ते 0.03%. अशा प्रकारचं प्रपोर्शन इथं आपल्याला दाखवलेलं आहे. तर इथं आपल्याला खाली सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर दिलेला आहे बघा. सुरुवातीला जे गॅस दिलेला आहे आपल्याला तो आहे नायट्रोजन गॅस. बघा त्याचा आपल्याला काय उपयोग होतो. हेल्प लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. It is useful in production of ammonia and in airtight packing of foodstuff. हवेतील वायूचे काही उपयोग आपण इथं पाहत असताना सर्वात पहिला आपण नायट्रोजनचा उपयोग पाहत आहोत. तर सजीवांना आवश्यक असलेली जी प्रथिने आहेत प्रोटीन्स आहेत ते प्रथिने मिळण्यासाठी हे मदत करतं. तसंच अमोनियाच्या निर्मितीमध्ये देखील आणि खाद्यपदार्थ जे आहेत ते हवाबंद ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर दुसरा जो गॅस आहे तो आहे ऑक्सिजन. बघा